आई हा शब्द ऐकला की काय आठवतं? त्याग, जबाबदारी, प्रेम, काळजी. पण एक प्रश्न विचारू का? आई म्हणजे स्वतःची स्वप्न विसरणारी स्त्री असते का? की आई म्हणजे 2 आयुष्य सांभाळणारी योद्धा असते? आज मी तुमच्याशी मनापासून बोलणार आहे. जर तुम्ही एक वर्किंग मॉम वॉरियर असाल आणि घर, नोकरी दोन्ही सांभाळत असाल आणि तरीही मनात कुठेतरी एक छोटं स्वप्न जिवंत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कधी लक्ष दिलं आहे का? आपण आई झाल्यावर काय बदलतं? आई झाल्यावर आपलं नाव बदलतं, आपली ओळख बदलते, आपल्या प्राधान्यक्रमांची यादी बदलते. आपण आपल्या मुलांच्या नावाने जसं की आरिवची मम्मी म्हणून ओळखतो. लोक भेटतात तेव्हा विचारतात मुलं कशी आहेत, घर कसं चाललंय, पण कोणी विचारत नाही तू कशी आहेस. आणि हळूहळू आपण स्वतःलाच विचारणं बंद करतो. वर्किंग मॉम्सचा संघर्ष इनविजिबल असतो. सकाळी 5 वाजता उठणं, डब्याची तयारी, घर आवरणं, मुलांचं आवरून त्यांना शाळेत पाठवणं, नोकरी, मीटिंग्स, घरी येऊन पुन्हा काम आणि रात्री झोपताना एक विचार, मी पुरेशी चांगली आई आहे का? कधी वाटतं मुलांना वेळ कमी दिला, कधी वाटतं करिअरला न्याय नाही दिला. दोन्हीकडे 100% देण्याचा प्रयत्न आणि स्वतःसाठी मात्र 0%. आई असणं ही तुमची भूमिका आहे, पण स्त्री असणं ही तुमची ओळख आहे. अजूनही तुमच्याकडे स्वप्न आहे, इच्छा आहे, क्षमता आहे आणि शिकण्याची ताकद आहे. आई झाल्यावर स्वप्न संपत नाही, ती थोडी थांबतात पण मरत नाहीत. आजच्या दिवसाच्या 3 प्रॅक्टिकल स्टेप्स तुम्ही अंमलात आणायच्या आहेत. पहिली स्टेप म्हणजे दररोज 20 मिनिटे स्वतःसाठी द्या. बहुतेक वेळा आपण म्हणतो माझ्यासाठी वेळ नाही, पण खरं म्हणजे तुम्ही सगळ्यांसाठी वेळ काढता, फक्त स्वतःसाठी नाही. दररोज 20 मिनिटं आपण स्वतःला दिल्यामुळे आपली मेंटल क्लॅरिटी वाढते, इमोशनल स्टॅबिलिटी वाढते, डिसिजन मेकिंग स्ट्रॉंग होतं आणि सेल्फ रिस्पेक्ट वाढतो. त्यासाठी तुम्ही तुमच्या वेळेनुसार सकाळी उठल्यानंतर 20 मिनिटं देऊ शकता, दुपारी लंच ब्रेकमध्ये किंवा रात्री झोपण्यापूर्वी देऊ शकता. पण टाईम मात्र फिक्स ठेवा. या वेळेत करायचं तरी काय? जर्नलिंग करू शकता, एखादं पुस्तक वाचू शकता, ध्यान करू शकता, एखादं स्किल शिकू शकता, कंटेंट प्लॅनिंग करू शकता. माझी एक मैत्रीण आहे, मिनल तिचं नाव, 2 मुलांची आई. तिनं रोज रात्री 20 मिनिटांचा इंग्रजी बोलण्याचा सराव केला. 3 महिन्यात तिचा कॉन्फिडन्स वाढला, स्वतःबद्दल अभिमान वाटायला लागला. 20 मिनिटांनी तिचं आयुष्य बदलायला सुरुवात केली. दुसरी स्टेप म्हणजे गिल्ट सोडा. तुम्ही चुकीच्या नाही. वर्किंग मॉमचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे गिल्ट. मुलांबरोबर वेळ कमी घालवला, गिल्ट. स्वतःसाठी वेळ घेतला, गिल्ट. करिअरवर लक्ष दिलं, गिल्ट. पण लक्षात ठेवा, गिल्ट तुम्हाला मजबूत करत नाही, ते तुम्हाला कमजोर करतं. गिल्ट काय येतो माहीत आहे का? कारण समाजाने तुमच्यावर परफेक्ट मॉमची कल्पना लादली आहे. पण परफेक्ट मॉम नसते, प्रेझेंट मॉम असते. मी चुकीची नाही हा मंत्र रोज म्हणा. आरशासमोर उभं राहून म्हणा, मी चांगली आई आहे आणि मला माझं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. बाउंड्रीज ठेवा. रात्री 9 ते 9:30 वेळ माझा आहे, या वेळेत डिस्टर्ब करू नका. कंपॅरिझन बंद करा. सोशल मीडियावरच्या परफेक्ट लाईफला कंपेअर करू नका. सोनाली जिनं तिच्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी 30 मिनिटांचा कोर्स जॉईन केला. पहिल्या आठवड्यात गिल्ट वाटला, पण कंटिन्यू केलं आणि 6 महिन्याने तिला प्रमोशन मिळालं. आजच्या दिवसातील तिसरी कृती म्हणजे तुमचं स्वप्न लिहा. आपल्यापैकी बहुतेक जणींना काहीतरी मोठं करायचं आहे, पण नक्की काय करायचं हेच माहीत नाही, कारण त्यांनी कधी स्वतःचं स्वप्न लिहिलंच नाही. आता तुम्ही म्हणाल का लिहायचं? तर जे लिहिलं जातं ते स्पष्ट होतं आणि जे स्पष्ट होतं ते साध्य होतं. आजच एक वही घ्या आणि लिहा, मला 3 वर्षांनी कुठे असायचं आहे, माझी ओळख काय असणार आहे, मी कोणत्या स्किलसाठी ओळखली जावी. लिहिल्यामुळं आपलं स्वप्न ॲक्टिवेट होतं. आजपासून एक वाक्य बदला. मी फक्त आई आहे हे वाक्य बंद. त्याऐवजी म्हणा, मी एक आई आहे आणि मी स्वप्न पाहणारी, जिंकणारी स्त्री आहे.
माझ्यासोबत बोला, मी फक्त आई नाही, माझं स्वप्न महत्त्वाचं आहे. मी केपेबल आहे, मी थांबणार नाही, मी एक वॉरियर आहे. जर तुम्ही एक वर्किंग मॉम वॉरियर असाल तर कमेंट करा, आय एम वॉरियर. हा व्हिडिओ शेअर करा त्या स्त्रीला जिला आपलं स्वप्न पूर्ण करायचं आहे. वर्किंग मॉम वॉरियर, स्वप्नांसाठी लढणारी आई. आपण फक्त प्रेरणा देणार नाही, आपण एकमेकींची ताकद होणार आहोत. धन्यवाद.